आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर बघा, दिवाळी ही खूप जवळ आलेली आहे आणि दिवाळीचा पहिला दिवा जो लागतो तो म्हणजे वसुबारस दिवशी। खऱ्या अर्थाने दिवाळीची सुरुवात ही वसुबारसपासून होत असते, कारण आपण गाईला गोमाता म्हणत असतो आणि बघा या गोमातेचं पूजन हे पहिल्या दिवशी केलं जातं। म्हणजेच वसुबारस दिवशी गाय आणि वासराचं पूजन करण्याचं महत्त्व आहे आणि वसुबारस दिवशीच दिवाळीचा पहिला दिवा आपण लावत असतो। तर या व्हिडिओमध्ये मी हेच सांगणार आहे की 2024 मध्ये वसुबारस कोणत्या दिवशी आलेले आहे, त्याचबरोबर जो आपण पहिला दिवाळीचा दिवा लावणार आहोत वसुबारस दिवशी, तर तो कुठे लावायचा आहे आणि कोणत्या वेळेमध्ये तो लावायचा आहे हे देखील आपण बघणार आहोत। बघा, बरेच जण असं करतात की धनत्रयोदशीपासून दिवाळी, तर खऱ्या अर्थाने वसुबारसपासून दिवाळीची सुरुवात असते आणि तुम्ही पण दिवाळीचा पहिला दिवा हा वसुबारस दिवशीच लावायचा आहे आणि तो कुठे लावायचा आहे, कशा पद्धतीने लावायचा आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर आपण जो नैवेद्य गाय वासराला दाखवत असतो त्यामध्ये काय काय असलं पाहिजे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। आणि वसुबारस दिवशी आपण पदार्थ कुठले खायचे, कुठले नाही खायचे हे आपण बघणार आहोत। तर बघा, यावर्षी 2024 मध्ये 28 ऑक्टोबरला सोमवारी वसुबारस आलेले आहे। वसुबारसपासून दिवाळी सण चालू होतो आणि वसुबारस दिवशीच दिवाळीचा पहिला दिवा आपल्याला लावायचा असतो। तर बघा, वसुबारस दिवशी आता पूजा कधी करायची, शुभ मुहूर्त कुठला आहे, तर वसुबारस दिवशी तुम्ही एकतर सकाळी हे वसुबारसचं पूजन करू शकता, गाय वासराचं पूजन करू शकता, किंवा मग संध्याकाळी 6 ते 7:30 या वेळेमध्ये आपल्याला वसुबारसचं पूजन करायचं आहे। आता वसुबारस दिवशी पूजन कसं करायचं, तर शक्य असेल तर तुम्ही जिवंत गाय वासराचं पूजन करा। जर तुमच्याकडे गाय वासरू असेल किंवा खरी गाय असेल, वासरू असेल, तर अवश्य तुम्ही या दिवशी त्यांचं पूजन करा। गाईजवळ जाऊन तुम्ही तिला हळद कुंकू व्हायचं आहे, त्याचबरोबर अक्षता व्हायच्या तिच्या डोक्यावरती। वासराचं देखील आपल्याला अशाच पद्धतीने पूजन करायचं आहे। त्याचबरोबर गाईच्या पायांवरती पाणी टाकायचं आहे, वासराच्या पायावरती पाणी टाकायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला नंतर त्यांचं औक्षण करायचं आहे, गाईचं आणि वासराचं औक्षण करायचं आहे। असं हे तुम्हाला जमलं पूजन करायला तर खूप आणि खूप उत्तम, तर तुम्ही असं पूजन करा। किंवा आता बघा, शहरामध्ये असं शक्य होत नाही गाई वासराचं पूजन करणं, खऱ्या गाई वासराचं, तर काय करायचं, गाय वासराची मूर्ती आपल्याकडे असते घरामध्ये, तिचं पूजन करायचं। ही मूर्ती कशी असावी, तुम्ही पितळेची घ्या, चांदीची घ्या किंवा मग मातीची मूर्ती असेल तरीही चालेल। जी कुठली मूर्ती तुमच्याकडे गाय वासराची असेल तर देवघरासमोर एक पाट चौरंग ठेवा आणि त्यावरती पिवळे वस्त्र अंथरून तुम्ही गाय वासराची मूर्ती तिथे स्वच्छ धुवून कोरडी करून ठेवा। जी कुठली मूर्ती असेल ती ठेवा। गाईच्या वासराच्या मूर्तीला हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला गाय वासराच्या मूर्तीचं अवश्य पूजन करायचं आहे देवघरासमोर आपल्या। आता बघा, वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी म्हणजेच रमा एकादशी, हा एकादशीचा दिवस असतो। त्यामुळे एकादशी ही जी तिथी आहे ती भगवान विष्णूंना समर्पित असते आणि या पूजनामध्ये तुम्ही विष्णूंची देखील पूजा करू शकता। आता घरामध्ये जी आपली श्रीकृष्णाची मूर्ती आहे ते पण विष्णूंचं रूप आहे, त्यामुळे आपल्याला या पूजनामध्ये कृष्णाची देखील पूजा करायची आहे। आणि बघा, आपल्याला या दिवशी पिवळ्या फुलांचा वापर या पूजनामध्ये करायचा आहे। आता हे पूजन कधी करायचं, तर वसुबारस दिवशी म्हणजे 28 ऑक्टोबरला संध्याकाळी 6 ते 7:30 या शुभ मुहूर्तामध्ये आपल्याला हे पूजन जे आहे ते करायचं आहे। आता काही कारणांमुळे जर तुम्हाला संध्याकाळी त्या दिवशी वेळ नसेल तर तुम्ही सकाळी हे पूजन केलं तरी चालेल। अगदी पहाटे 4 वाजल्यापासून तुम्ही हे पूजन जे आहे ते करू शकता। पण तुम्हाला जर संध्याकाळी वेळ असेल तर अवश्य तुम्ही हे पूजन 6 ते 7:30 या लक्ष्मी येण्याच्या वेळामध्ये करा। आता बघा, आपल्याला दिवाळीचा जो पहिला दिवा असतो वसुबारस दिवशी आपण जी पणती लावत असतो ती कुठे लावायची आहे, तर आपल्याला 5 नवीन पणत्या घ्यायच्या।
घरामध्ये कुठल्या तरी वापरलेल्या जुन्या पणत्या घ्यायच्या नाहीत, तर या दिवशी आवर्जून 5 नवीन पणत्या विकत आणा. मातीच्या पणत्या आणा, एकदम साध्या सिंपल असतात मातीच्या पणत्या, त्या अवश्य आणायच्या आहेत आपल्याला. त्या 5 पणत्या आपल्याला देवघरासमोर एकत्र ठेवायच्या आहेत. एका ताटामध्ये ठेवा तुम्ही, स्टीलच्या चालेल, किंवा अशा ओळीने तिथे मांडून ठेवा. आणि काय करायचं आहे, हे 5ही दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे. म्हणजे या पणत्यांमध्ये तेल टाकायचं आणि ह्या 5 पणत्या प्रज्वलित करायच्या, त्यामध्ये वात टाकून. आणि या 5ही दिव्यांमध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे. आणि प्रत्येक वेळेला हळद टाकताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जो मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे आणि हळद टाकायची आहे. आता या 5 पणत्या तिथे प्रज्वलित केल्यानंतर देवघरासमोर बसून एक पणती जी आहे ते आपल्याला देवांसमोर ठेवायची आहे. एक पणती जिथे आपण पूजन केलेलं आहे गायवासराचं तिथे ठेवायची आहे. अजून तिसरी जी पणती आहे ती आपल्याला तुळशीसमोर ठेवायची आहे. भले तुम्ही तुळशीसमोर दिवा लावलेला आहे किंवा पणती आहे आधीची तुमची, तरी देखील आपल्याला नवीन पणती एक तुळशीसमोर ठेवायची आहे. आणि त्याचबरोबर ज्या 2 पणत्या आहेत राहिलेल्या त्या आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर, म्हणजे उंबरठ्याच्या बाहेर दोन्ही बाजूला लावायच्या आहेत. अशा प्रकारे 5 पणत्या आपल्याला वसुबारस दिवशी लावायच्या आहेत. दिवाळीची सुरुवात असते ही, त्यामुळे दिवाळीचा अशा प्रकारे पहिला दिवा आपण जो म्हणतो तर तो आपल्याला अशा पद्धतीने लावायचा आहे. आणि या ज्या पणत्या आहेत त्या संध्याकाळी 6 ते 7:30 या वेळेमध्येच लावायच्या आहेत. आता जरी तुम्ही काही कारणांनी गायवासराचं पूजन हे सकाळी केलेलं असेल, पूजा मांडणी तुम्ही सकाळी केलेली आहे, काही हरकत नाही. फक्त हे जे दिवे आहेत 5 दिवे ते मात्र तुम्हाला वसुबारस दिवशी 28 ऑक्टोबरला संध्याकाळी 6 ते 7:30 या वेळेमध्ये लावायचे. आता हे पूजन कोण करू शकतं, तर बघा स्त्री पुरुष कोणीही करू शकतं. पण बघा जी घराची मुख्य स्त्री असते तिने जर हे पूजन केलं तर आपल्या संपूर्ण घराच्या सुख समृद्धीसाठी हे खूप चांगलं शुभ मानलं जातं. आणि जी घराची मुख्य स्त्री असते तिच्या हातून जर हे पूजन झालं तर त्या घरामध्ये नेहमी बरकत राहते आणि कशाचीच कमतरताही भासत नाही. आता बघा वसुबारस दिवशी हे पूजन आपल्याला आपल्या मुलाबाळांच्या प्रगतीसाठी, आरोग्यासाठी, मुलाबाळांच्या खुशालीसाठी हे जे वसुबारसचं पूजन आहे ते करायचं असतं. प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी असं हे साधं सोपं का होईना पूजन करायचं आहे. आईला शक्य नसेल तर मुलांच्या वडिलांनी देखील हे पूजन केलं तरीही चालेल, किंवा आई वडिलांनी दोघांनी मिळून हे पूजन केलं आपल्या मुलांसाठी तरीही चालेल. पण अवश्य सर्वांनी वसुबारस दिवशी असं हे पूजन करायचं आहे. यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी, ऐश्वर्य, वैभव सर्व काही नांदतं. आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास राहतो. आता हे लक्षात घ्या, लक्ष्मीचा अखंड वास राहणे म्हणजे फक्त पैसाच आहे का, तर नाही. तर घरामध्ये सुख समृद्धी, आनंदाचं वातावरण असणं, एकमेकांशी पटणं, एकमेकांशी प्रेमभावनेने वागणं, एकमेकांचं ऐकणं, लहानांनी मोठ्यांचं ऐकणं किंवा उलटसुलट उत्तरं न देणं, किंवा मोठ्यांचा आदर असणं, घरामध्ये रोगराई नसणं, चांगलं सर्वांना आरोग्य मिळणं, त्याचबरोबर आपली मुलं हुशार असणं, अभ्यासामध्ये प्रगती करणं, नोकरीमध्ये प्रगती करणं, व्यवसायामध्ये प्रगती करणं, याला लक्ष्मी नांदणे किंवा अखंड लक्ष्मीचा वास असणे असं म्हणतात. किंवा घरामध्ये बरकत असणं, कशाची कमतरता न भासणं, किंवा कुठल्याच प्रकारचं आपण म्हणतो ना कर्ज नसणे, किंवा कुठल्याच प्रकारचं घरामध्ये टेन्शनचं वातावरण नसणे, ताणतणावाचं वातावरण नसणे, याला आपण घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदणे असं म्हणतो. त्यामुळे बघा वसुबारस दिवशी आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी हे पूजन आई वडिलांनी आवर्जून करायचं आहे. विशेष करून महिलांनी हे जर पूजन केलं तर आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी ते खूप शुभ मानलं गेलेलं आहे. आता बघा या दिवशी आपल्याला कोणते पदार्थ खायचे नाही आहेत. तर बघा वसुबारस म्हणजे गाय वासराचं पूजन असतं. त्यामुळे या दिवशी
आपल्याला गायपासून मिळणारे हे पदार्थ खाणं टाळायचं आहे. आणि बघा, आपल्याला त्याचबरोबर गहू जे असतात तर गव्हांचं सेवन करायचं नाही. त्याचबरोबर मूग जे आहे तर ते देखील आपल्याला खायचे नाहीत. तर हे आपल्याला पदार्थ जे आहेत ते टाळायचे आहेत. गहू, मूग जे आहेत ते आणि गायपासून मिळणारे जे पदार्थ आहेत ते या दिवशी सेवन करायचे नाहीत. आता नैवेद्य काय दाखवायचा गाय वासराला, तर वसुबारस दिवशी गवारीच्या शेंगांची भाजी आणि जी बाजरीची भाकरी आहे तिचा मान असतो, त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे हा नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचबरोबर जिथे आपण पूजन मांडलेलं आहे तिथे तुम्हाला गूळ खोबरं ठेवायचं आहे नैवेद्य म्हणून, आणि आपल्याला आवर्जून एक तरी का होईना केळ ठेवायचं आहे. मग तुम्ही 1 ठेवा, 5 केळी ठेवा, 1 डझन ठेवा केळी. नंतर तुम्ही काय करायचं आहे तर ही केळी प्रसाद म्हणून घरच्या सगळ्या व्यक्तींना द्यायची आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला जो गवारीचा आणि भाकरीचा नैवेद्य दाखवलेला आहे तर तो तुम्ही काही वेळाने स्वतः तुम्ही तो खाऊ शकता जेवण करत असताना. या दिवशी बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी तुम्ही खाऊ शकता. आता बघा, जरी आपण असं पूजन घरी केलेलं असेल गाय वासराच्या मूर्तीचं, तरी देखील आपल्याला एक खूप महत्त्वाचं काम करायचं आहे. ते म्हणजे गाय वासराला या दिवशी आपल्याला खाऊ घालायचं आहे. तर काय खाऊ घालायचं आहे, तर या दिवशी आपल्याला बाजरीची भाकरी, गुळाचा खडा त्यावरती ठेवायचा, थोडीशी गवारीची भाजी ठेवायची आहे आणि भिजवलेली चणा डाळ जी असते ती घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे हा नैवेद्य आपल्याला गाईला खाऊ घालायचा आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला गाय वासराला केळी देखील खाऊ घालायची आहे. तुम्ही कितीही केळी खाऊ घाला, तुमच्या घराशेजारी गाय येत असेल तर तिला हे सगळं तुम्ही खाऊ घाला. गाय येत नसेल तुमच्या घराच्या शेजारी तर तुम्ही या दिवशी आवर्जून न विसरता गोशाळेमध्ये जायचे. प्रत्येक शहराच्या ठिकाणी किंवा गावामध्ये गोशाळा असतेच असते, त्यामुळे तिथे जाऊन का होईना तुम्ही गाईला अशा प्रकारे बाजरीची भाकरी, त्यावरती थोडीशी गवारीची भाजी, गुळाचा खडा, भिजवलेली चणा डाळ हे खाऊ घालायचं आहे. आणि त्यावरती एक केळ असं ठेवून तुम्ही खाऊ घाला. केळ मात्र न विसरता या दिवशी गाईला खाऊ घालायचं आहे. त्याचबरोबर गाईचं पूजन करणं शक्य असेल तर अवश्य करा. महिलांनी हे पूजन अवश्य करायचं आहे. हळद कुंकू वाहून, त्याचबरोबर गाईच्या पायांवरती पाणी व्हायचं आहे, थोडंसं वासराचं पूजन करायचं आहे हळद कुंकू लावून. अशा प्रकारे तुम्हाला हे पूजन करायचं आहे. शक्य असेल तर आवर्जून हे पूजन करा. नाही शक्य पूजन करणं तिथे जाऊन, तर असा नैवेद्य तरी तुम्ही आवर्जून खाऊ घाला. आणि हात जोडून तुमची जे काही मनोकामना आहेत किंवा ज्या काही तुमच्या मुलांविषयीच्या इच्छा आहेत, स्वतःविषयीच्या इच्छा आहेत, त्या तुम्हाला तिथे बोलून दाखवायच्या आहेत. आमच्या घरामध्ये सुख समृद्धी, ऐश्वर्य, वैभव सर्व काही येऊ द्यात अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत. बघा, हा अत्यंत साधा पण अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. त्यामुळे या वसुबारस दिवशी या गोष्टी प्रत्येकाने करायच्या आहेत. महिलांनी तर अवश्य करायच्या आहेत. घरातील स्त्रीला जमणार नसेल, त्या दिवशी काही अडचण असेल तर घरातील इतर व्यक्तींनी देखील हे उपाय केले तरीही चालेल. शक्य असेल तर तुमच्या मुलांच्या हातून तुम्ही हे सगळं जे आहे ते गाई वासराला खाऊ घाला. मुलं मोठी असतील तर तुम्ही अशा प्रकारे गाय वासराला त्यांच्या हातून देखील एखादा पदार्थ असा खाऊ घालू शकता. नसेल शक्य, मुलं लहान आहेत तर काही हरकत नाही, तुम्ही स्वतः हे गाय वासराला खाऊ घालायचं आहे. या दिवशी संध्याकाळी 6 ते 7:30 यामध्ये तुमच्या मुलांचं अवश्य तुम्ही औक्षण करायचं आहे. त्याचबरोबर उंबरठ्याला हळदीचं लेपन करायला या दिवशी विसरू नका, कारण दिवाळीची सुरुवात या दिवसापासूनच होते. आणि आपल्याला आपल्या घरासमोर एक छोटीशी का होईना अवश्य रांगोळी काढायची आहे. रांगोळी काढणं हे खूप महत्त्वाचं आहे. खूप अशी मोठी रांगोळी काढा असं म्हणत नाही, पण छोटीशी का होईना पण काढा. त्यावरती हळद कुंकू व्हायला विसरू नका. त्याचबरोबर जे काही गोपद्म असतात, गाईच्या पावलांची जी रांगोळी असते ती पण तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर आवर्जून काढा. साचे मिळतात, त्या साच्यांनी काढले तरी चालेल. गाय वासराची रांगोळी देखील या दिवशी आवर्जून आपल्याला काढायची आहे. तर या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला
करायच्या आहेत. महिलांनी अवश्य आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी या गोष्टी करायच्या आहेत. वसुबारस दिवशी आपल्याला हळदीचा वापर करायचा आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील तुम्ही हळद जी आहे ते टाकायचे आहे. मुलांना अंघोळ घालताना, स्वतः अंघोळ करताना आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे असा गोठा वगैरे असेल तर गाई वासराबरोबर इतर तुम्ही प्राण्यांची पण पूजा करा. जसं की गाई असतील, म्हशी असतील, त्यांचं तुम्हाला या दिवशी आवर्जून पूजन करायचं आहे. तर बघा, या गोष्टी लक्षात घ्या आणि या ज्या मी गोष्टी सांगितलेल्या आहेत तर आवर्जून त्या वसुबारस दिवशी आपल्याला करायच्या आहेत. कारण ज्या त्या सणाचं, ज्या त्या तिथीचं अत्यंत महत्त्व आहे. ज्या त्या तिथीला योग्य त्या गोष्टी केल्याने आपल्या घरामध्ये कशाची कमतरता राहत नाही. घरामध्ये नेहमी बरकत राहते, सुखसमृद्धी येते. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे या वर्षीची वसुबारस कशी साजरी करायची आणि कोणत्या गोष्टी करायच्या हे सर्वांना कळेल आणि नक्कीच सर्वजण अशा या गोष्टी करू शकतील. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सर्वांना दीपावलीच्या आणि वसुबारसच्या खूप खूप शुभेच्छा.